रागवली आहे म्हणून तू उदास आहे ना? मला ठाव आहे, आई रागवल्यावर अख्खं घर डोक्यावर घेते. आणि इथं तर महाल आहे ग. तू कधी बघितलं आहेस का आई रागवल्यावर तिचे डोळे लाल आणि मोठे होतात? मी एकदा तुळशीत दूध आणि खिरीत पाणी टाकलं होतं, तेव्हा मी असंच रागून बसली होती. आई चिडल्यावर तिचं नाक कसं होतं सांगू? मला माहितीये. आई चिडल्यावर धपाटे कसे देते सांगू? मी खाल्लेत. अगं, मग एवढं समजा माहित असेल तर हे बी माहित असेलच की तिचा राग शांत झाल्यावर ती मायेने जवळ करते. आणि जर 4 धपाटे घातले असतील तर खास पदार्थ बी बनवून खायला घालते. हो का? आईला प्रेमाने समजावलं की ती समजून घेते. तू सुद्धा प्रयत्न कर की. ठीक आहे, तू सांगतेस तर मी तिच्याशी बोलते. पण काही चुका इतक्या लहान नसतात आंबा. कदाचित मी जे केलंय ते तिच्या लेखी खूप मोठी चूक आहे. पण हे कोणी ठरवलं? तू चुकीचं काही बी करू शकत नाही ताई, कारण तू तुळजा आहेस. तू माझी जगदंबा ताई आहेस. तू चूक केली त्यातून काहीतरी चांगलंच घडणार बघ. तुला इतका विश्वास आहे माझ्यावर? आता जर छोट्या बहिणीचा विश्वास नाही तर कोणाचा असेल? देवी, पद्मा, अगं काय झालं? देवी, देवी अहो ते देवी, गंगाई काकू महालात कुठेच नाहीये. असुर नरेश, आम्ही पुन्हा एकदा आपल्याला विचारतो आहोत. दैत्यगुरु शुक्राचार्यांना काहीही न सांगता या क्षणी त्यांना भेटणं योग्य ठरेल? सम्राज्ञी, या क्षणी आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे? या कुटीमध्ये प्रवेश करण्याआधी केवळ एक गोष्ट आठवा. दैत्यगुरु शुक्राचार्यांपासून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी लपवल्या आहेत? चुडा भरण्यासाठी एक खास माणूस येणार. तुळजा, असुर नरेश महिषासुरांचा संदेश घेऊन आलोय. दैत्यगुरु, आमच्या सगळ्या योजना तुम्ही महादेवांना सांगता हे आम्हाला आधीपासून ज्ञात आहे. आणि म्हणून आम्ही तेव्हापासून दक्ष आहोत. आणि आमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कदापि सांगणार नाही. रणनीती आणि अविचार यामध्ये सूक्ष्म रेषा असते महिषासुरा, आणि तू ती रेषा ओलांडतोय. मला प्रश्न विचारण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा. आमच्या विचारांची खोली समजून घेण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे की नाही? आणि उत्तर नकारार्थी असेल तर केवळ आपल्या सम्राटाच्या आदेशाचं पालन करा. मला ज्ञात आहे सम्राज्ञी, दैत्यगुरु शुक्राचार्यांचा आपण अपेक्षाभंग केलाय, त्यांचा विश्वासघात केलाय, प्रसंगी त्यांची अवहेलनाही केली आहे. परंतु आता आपल्याकडे पर्याय नाही. तुळजाच्या न झालेल्या विवाहामागचं कारण, त्यामागची शक्ती, त्यामागचे संकेत हे सगळं कुणी उलगडू शकत असेल तर केवळ दैत्यगुरु शुक्राचार्य. काळाच्या पडद्याआड काय दडलंय हे पाहण्याची दृष्टी त्यांच्यासारखी दुसऱ्या कुणाहीकडे नाही. दैत्यगुरु शुक्राचार्य हे असुरांचे गुरु आहेत. त्यांचा क्रोधही त्यांच्या ज्ञाना इतकाच प्रखर आहे. शुंभा, युद्धभूमीवर उतरल्यानंतर परिणामांची क्षिती बाळगायची नाही. जे काही होईल त्याला सामोरं जावं लागेल. दैत्यगुरु शुक्राचार्यांचा क्रोध असेल तरीही. असुर नरेश,
दैत्यगुरु शुक्राचार्य, दैत्यगुरु कुठे आहात तुम्ही? दैत्यगुरु साक्षात आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. कुठे आहात तुम्ही? असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, हे काय होतंय आपल्याला?